नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे का की बाजारात एवढ्या प्रकारच्या तुरीच्या शेंगा आहेत, पण भाजीसाठी आणि हिरव्या शेंगा खाण्यासाठी कुठली तूर प्रसिद्ध आहे? तर ती आहे यशोदा हायब्रिड सीडची वर्जिन. शेतकरी बांधवांनो, ही जी शेंग आहे ही अतिशय 5 दाण्यांची शेंग आहे आणि ही जर तूर तुम्ही पाहत असाल तर ह्या तुरीचे दाणे अतिशय टपोरे आणि खायला अतिशय सॉफ्ट आणि मिल्किंग असतात आणि त्यामुळे कस्टमर जे असतात, ग्राहक जे असतात, त्यांची ह्या तुरीला खूप पसंती असते. बरेच शेतकरी जे असतात, लागवड करणारे शेतकरी असतात, त्यांना जेव्हा आपण बाजारात जातो तर एक तूर जी असते ती 180 रुपये किलो पासून ते जवळजवळ 200 रुपयापर्यंत किलोने विकली जाते. आणि ती शेंग कुठली असते, ती व्हरायटी कुठली आहे, ते वाण कुठलं आहे, बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाहीये. गुजरात आणि पश्चिम महाराष्ट्रात ही जी व्हरायटी आहे वर्जिन, यशोदा सीडची वर्जिन, ही सर्वात जास्त विकली जाते आणि सर्वात जास्त हिचं मार्केट आहे आणि ग्राहक सुद्धा याला पसंती देतात. पण बऱ्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही माहिती नाही की हिरवी शेंग कुठल्या व्हरायटीची असते. बऱ्याच तुरीच्या व्हरायटी आहेत, पण खाण्याला कुठली व्हरायटी प्रसिद्ध असेल तर ती आहे यशोदा हायब्रिड सीडची वर्जिन. अतिशय रोगप्रतिकारक शक्ती ती चांगली आहे. कुठल्याही प्रकारचा अडीचा आणि रोगचा अटॅक नाहीये. आणि जर तुम्ही पाहत असाल दाणे, हिचे दाणे अतिशय टपोरे आणि वजनदार आहेत. आणि जर आपण खायचा जर विचार केला, जवळजवळ 5 दाण्यांची शेंग, हिची प्रत्येक 5 दाण्यांची शेंग आहे. आणि जर खायचा विचार केला तर अतिशय सॉफ्ट आणि मिल्किंग हे दाणे असे लागतात. आणि जर दुसरी व्हरायटी जर मीही खाऊन पाहिलेले आहेत, दुसरी व्हरायटी जर आपण खाल्ली तर ती अतिशय रफ आणि खायला तेवढी छान लागत नाही. पण अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी शेंग आहे आणि बाजारात तिला सर्वात जास्त हिरव्या शेंगेला भाव मिळतो. जर आपण आता हिरव्या भाजीसाठी आणि ताजी शेंग विकण्यासाठी जर आपण पुढील वर्षी जर व्हरायटी लागवड करत असाल तर निश्चितच वर्जिन ही तूर लागवड करा आणि चांगल्या पद्धतीने जवळजवळ 3 ते 4 तोडे हिचे होता. आणि नंतर ज्या शेंगा सुकून जातात ते आपण बाजारात विकू शकतो. आणि हे जे दाणे आहेत व्हाईट आहेत, ही लाल तूर नाहीये, ही व्हाईट तूर आहे. त्यामुळे अतिशय खायला स्वादिष्ट आहे. आणि हिरवी भाजीसाठी जर तुम्ही तूर पाहत असाल तर निश्चितच ही लागवड करा, कारण की खायला अतिशय उत्तम आणि स्वादिष्ट आहे. धन्यवाद.